उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याचे ठोस आश्वासन। आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील जामफळ धरण येथील भूमिपूजन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्या संदर्भात मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळेस आमदार जयकुमार रावल, शिक्षण व आरोग्य सभापती सोनालीताई पंकज कदम, धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बापूसाहेब खलाने यांच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले। तर यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय पोद्दार, धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गमन आबा पाटील, जिल्हा सरचिटणीस शरद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बदाने, धुळे तालुका अध्यक्ष मिलिंद चौधरी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राकेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या समवेत सदर निवेदन देण्यात आले। सदर या निवेदनात प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा, प्राथमिक शिक्षकांची BLO कामातून कायमस्वरूपी मुक्तता करा, प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीने व आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करा, धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेची वेळ सकाळच्या सत्रात दर शनिवारी 7:30 ते 11:30 पूर्वीप्रमाणे करण्यात यावी, प्राथमिक शाळेचे वीज बिल दरमहा शासनाने किंवा ग्रामपंचायतीच्या निधीतून भरणा करावा, प्राथमिक शिक्षकांना शाळाबाह्य अशैक्षणिक कामातून कायमस्वरूपी मुक्तता करावी, अन्यायकारक कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय रद्द करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात सदर निवेदन देण्यात आले। निवेदन व चर्चा करण्यासाठी माजी मंत्री जयकुमार रावल व शिक्षण सभापती पंकज कदम, माजी कृषी सभापती बापू खलाने यांच्या विशेष सहकार्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाची स्वतः दखल घेत लक्ष घालून योग्य निर्णय घेतला जाईल असा शब्दप्रयोग या ठिकाणी शिक्षक संघाला आश्वासित केले। तर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देखील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील शाळेची वेळ सकाळ सत्रात 7:30 ते 11:30 करण्यासंदर्भात तात्काळ निर्णय घेतो असे देखील ठोस आश्वासन शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले। तर शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या इतर समस्यांवर मंत्री महोदयांसमोर कैफियत मांडली व मंत्री महोदयांनी ती पूर्ण ऐकून घेतली व शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्याची ग्वाही या ठिकाणी दिली।